ही पहिली 40 प्लस ही उचल मग ही उचल यांची एक उचल. ओके उचल उचल. अरे काय बोल ना या का 40 प्लस आठ येते. हॅलो. उपस्थितांचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक ही स्पर्धा तुम्हाला डे नाईट फॉर्मॅटमधील पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचा कालावधी असेल 7 मार्च ते 14 मार्च, अर्थातच 8 दिवस ही डे नाईटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या रेग्युलरमधून कल्याण डोंबिवलीचे 24 संघ खेळतील. त्याचबरोबर 40 प्लसमधून आपल्या कल्याण डोंबिवलीचे 32 संघ खेळणार आहेत. त्याचबरोबर रेग्युलर क्रिकेटमधून रायगड भिवंडी आणि श्रीमलंकडून 24 संघ खेळतील. असा एकूण या स्पर्धेमध्ये 80 संघ खेळणार आहेत. ते आम्ही 56 संघांचा ड्रॉ करणार आहोत. जे 24 संघ आहेत मलंगड, रायगड आणि इतर परिसरातील ते 24 टीमचे लॉट्स आम्ही नंतर करतो. सुरुवातीला 56 संघांचे लॉट्स करणार आहोत, रेग्युलर आणि 40 प्लसचे. तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील बाईक. आणि या स्पर्धेमध्ये रोज 40 प्लसचे 4 संघ खेळतील आणि रेग्युलरचे 8, असा 12चा फॉर्मॅट असेल. डे नाईट फॉर्मॅटमध्ये 10 मॅचेस होतील रोजच. त्यामुळे आम्ही इथे लाईव्ह लॉट्स करतोय. प्रथम आम्ही 7 मार्च हा पहिला दिवस असेल. त्या पहिल्या दिवसामध्ये 4 संघ प्रथम 40 प्लसचे खेळतील. हां 2 हां 7 तारखेला पहिला सामना असेल 40 प्लसचा. देवीचा पाडा, देवीचा पाडा आणि त्याला फाईट करेल तो दिवा. पहिला सामना दिवाच्या विरोधात देवीचा पाडा. आणि त्याच्यानंतर 40 प्लसचा दुसरा सामना वडवली 40 प्लस आणि त्याच्या विरोधात चिकनगर 40 प्लस. हा दुसरा सामना असेल वडवली आणि चिकनगर. आता 7 तारखेचं रेग्युलर रेग्युलरचा पहिला सामना 7 तारखेला असेल निलजे ए च्या विरोधात गावदेवी दहिसर. हा पहिला सामना असेल निलजा आणि दहिसर. त्याच्यानंतर दुसरा सामना असेल जीजी स्पोर्ट वाकळणच्या विरोधात नारिवली. क्या बात आहे, यास नारिवली वाकळण. तिसरा सामना स्वप्नील म्हात्रेचा टीम असेल पडले त्याच्या विरोधात राहुल पाटीलचा भोपर. 10 धावा धावफलकावरती. भोपर आणि पडले. एक बॉल बाकी आहे 10 धावा धावफलकावरती. त्यानंतर काटईच्या विरोधात उंबारली. असे 7 तारखेचे सामने झाले. आता आपण 8 तारखेचा लॉट करतोय. 40 प्लसचे 4 संघ खेळतील सुरुवातीला 8 तारखेला. आठ तारखेला पहिला सामना गोलिवली बी च्या विरोधात मोठागाव. मोठागाव आणि गोलवली बी 40 प्लस. त्यानंतर दुसरा सामना असेल कोपर च्या विरोधात भोपर. कोपर आणि भोपर हा दुसरा मॅच असेल 40 प्लसचा. एक ओव्हरचा खेळ झाला धावा धावफलकावरती. 15 आणि 2 धावेची पॅनल्टी होती जुनी डोंबिवलीला. ते ऍड करतोय म्हणजे धावा धावफलकावरती 17. पहिला सामना दातिवले आणि आगासन रेग्युलरचा असेल. दातिवले आणि आगासन
त्यानंतर वाकलम बी च्या विरोधात शिरडून ए. वाकलम बी च्या विरोधात शिरडून ए. त्यानंतर तिसरा सामना मोठा गाव च्या विरोधात उत्तर शिव. मनोज पवारचा संघ असेल. उत्तर शिव आणि मोठा गाव. त्यानंतर शिवम गोंडलीची टीम असेल नावालीच्या विरोधात नागाव. चला हे झाले 8 तारखेचे. आता 9 तारखेचे. 9 तारखेला पहिला सामना आयरे आणि काटई 40+. आयरे आणि काटई. त्याच्यानंतर संदपच्या विरोधात उंबारली रेग्युलर. आता 9 तारखेचे. 9 तारखेचा पहिला सामना मोठी देसाईच्या विरोधात जुनी डोंबिवली. मोठी देसाई आणि जुनी डोंबिवली. त्याच्यानंतर सोनारपाडा आणि वडवली बी. सोनारपाडा आणि वडवली बी. त्यानंतर हेडुटणे अभिचा संघ असेल. ओ हो हेडुटणे आणि हेडुटणे बी. नाही ते असं तवा पण झालं ना. आपले फायनल सुद्धा यावर्षी झाली होती आमच्याच मैदानावरती. हेडुटणे आणि हेडुटणे बी मध्ये. हा देसाई रवी आणि त्याला फाईट करेल वाडेकर असे सामने असतील. त्यानंतर आता 18 धावा धावपलकावरती. षटकातील 4 बॉलचा खेळातून बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ज्ञानेश्वर जोशीला तुम्ही पाहता. बॅटिंग साठी कुमार माळी आणि त्याच्या जोडीला राहुल पाटील. चला आता 10 तारखेचे लॉट्स करतो आपण. 10 तारखेला पहिला सामना 40+ वाकलन आणि बामाली. वा वाकलन बामाली पहिला मॅच 10 तारखेला. सेकंड मॅच देसाई अ आणि नारिवली. देसाई अ आणि नारिवली. आता 11 तारखेचे 4 संघ खेळतील 11 तारखेला 40+ चे. सिनियर समालोचक दत्तादादा इंदारकर यांचं उत्तर शिवानी शुभागमन स्वागत खिडकाली. आहे. उत्तर शिवानी खिडकाली. निखिल तुमचं देखील स्वागत. या दत्तादादा इंदारकर स्वागत आहे तुमचं. समालोचक आमचे सिनियर. त्यानंतर बेतवडे 40+ आणि नावाली 40+. 11 तारीख. आता 12 तारखेच्या 2 काढा 40+. वाडेघर 40+ आणि दातिवली 40+. त्यानंतर दुसरा सामना 12 तारखेला मोठी देसाईच्या विरोधात नवापाडा. राहिले त्या 24 टीमचे लॉट्स बाकी आहेत. ते आम्ही 2 दिवसात परत एकदा ते लॉट्स घेऊन येणार आहेत. नवी मुंबई आणि रायगड हे संघ सुद्धा त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 13 तारखेच्या 40+चा. हा नवी मुंबई आणि रायगडचे जे 8 संघ खेळणार आहेत 40+ चे ते संघाचे लॉट्स. याच दरम्यान जयेंद्र शेठ पाटील यांचं आगमन झालं. त्यांची स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. कुलदैवत मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली श्रद्धांजली चषकाचे आयोजक. धाबा धावपलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपला. 25 रन. हे रायगडचे आहेत 8 संघ. एक एक काढायचे. रायगड आणि नवी मुंबईचे 40+ चे संघ आहेत 8. करावे आणि आदई हा पहिला सामना असेल. पाणी
या ओव्हर नंतर आपण पाणी आणू. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 25, लक्ष 77चा. चला आपण मॅचला सुरुवात. त्यानंतर तुर्बेच्या विरोधात पडगे. तुर्बे आणि पडगे. चला नेक्स्ट तिसरा मॅच 13चा सानपाडा आणि धानसर 40+. आणि 13 तारखेला शेवटचा सामना असेल या 40+चा. बेलवली आणि त्याच्या विरोधात घनसोली असे 40+चे 8 संघ 13 तारखेला खेळतील. ओके, या श्रद्धांजली चषकाचे लॉट्स आपण या ठिकाणी उडवण्यात आले. अगोदर सर्व टीमला आम्ही सूचना दिल्या होत्या. ज्या ज्या संघांना ॲडजस्टमेंट होतं त्या संघांना आम्ही ॲडजस्टमेंट केलं आहे. पुन्हा एकदा ही स्पर्धेची तारीख सांगतो. 7 मार्च ते 14 मार्च 8 दिवसीय दिवस रात्र ही स्पर्धा